जगू देणार नाही. वाट तू करो देवराया असं समज पण आजही संधी देतोय. मिळालेला हा जन्म जर सार्थकी लावायचा असेल तर हा अधर्म मग ही तुझी मनीषा असेल तर ती तुझी मनीषा पूर्ण करत असताना हा तुझा वेळ म्हणून कैलासवाराला याच राजा शिवदत्ताचे प्राण वाचवायला आली होती. म्हणून त्यावेळी तुम्ही पळून गेला. त्यावेळेच्या गोष्टी सांगतो. आता ती आलेली आहे. मला पाहायचंय म्हणजे तिच्या जीवावर उड्या असं समज आणि तिच्याशी युद्ध करायला तयार. देवा हे वीरा
योगमाया सगळी आदिशक्ती तू भरा भुवनेश्वरी गंगाची उतरी तुला ओम ह्रीं 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 योगया विशक्ता स्वस्ति सर्वदाय सर्वदा स्वाहा स्वाहा मी तुझ्या चरणाचे नतमस्तक नतमस्तक झालास पण का आशीर्वाद देण्यासारखा नाही. मग का काय म्हणास तुझ्या चरणापाशी घेणार की काय याचा शेवट कर. हो याचा शेवट कर अरे बराच वेळ झाला काय तू त्रस्त झालायस आणि माझ्या भक्तांना नाव ठेवतोय म्हणून कोण तुझे भक्त मी काय करणार हे प्रत्येक साराने कळपायत असेल हिंमत असेल. भूमी भारवाया काये गणपती काया काये गणपती काया देवा हा गर्दभ आणि काय बसतंय पण त्याच्या या गर्दभाला हे शिर राजकट अरे बापरे गर्दभाचं शिर राजकट देवा कसा काय नारद हा अरे हे देव तत्व आहे या विश्वात अशक्य तरी शक्य करणं देवाच्या हाती आहे. पण सांप्रत जो रुचिकासूर उन्मत्त झाला त्याचा शेवट करण्यासाठी हे केवळ तत्व निर्माण होणं गरजेचं होतं. पण केवळ ज्या राजाला आणि त्या गर्दभाला पाहतोयस अरे हे कुणी सामान्य नव्हे. या विश्वात ज्या शिवलोकी वास्तव्य करणारा भृंगीगण आणि केवळ देवलोकी वास्तव्य करणारा देवव्रत गंधर्व यांच्यात झालेला एक केवळ वादांग आणि ते काय असेल तर देवव्रत गंधर्व नेहमी कैलास पर्वती यायचा शिव दर्शनाला. त्यावेळी भृंगीगण तिथे असायचा. पण एके दिवशी प्रमाद असा घडला की केवळ दोघेही एकमेकांची निर्भत्सना करू लागले. तू श्रेष्ठ मी श्रेष्ठ हा वादांग निर्माण करू लागले. त्या पलीकडे जाऊन विचार न करता आपण कोण कुठं आहोत याचा विचार न राहता दोघेही मी श्रेष्ठ तू श्रेष्ठ माझं सौंदर्य श्रेष्ठ हा व्यक्तिवाद निर्माण करून एकमेकांच्या चेहऱ्यावर थुंकले. अरे बापरे मत्सरण आणि हाच प्रकार पुढे पाहिला तर त्या ठिकाणी असणाऱ्या पार्वती मातेनं विश्वजन आणि केवळ तिचा क्रोध अनावर झाला आणि तिच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. तुम्ही दोघेही देव तत्वातील घटक असताना तुमचा हातून अपराध घडला अर्थात या आईचा तुम्हाला शाप भोगावा लागेल. अरे बापरे हे भृंगीगण तू एका मानवाप्रमाणे केवळ ही कृती केलीस म्हणून हे भृंगीगणा तुला पुढील जन्म एका मानवाचा प्राप्त होईल. आणि हे देवव्रत गंधर्वा केवळ तू देवतत्वातील घटक असताना एखाद्या पशुप्रमाणे तुझ्या हात पडून ही घटना घडली म्हणून यापुढे तुला गर्दभाचा जन्म प्राप्त होईल. तो देवव्रत गंधर्व गर्दभ रूपानं आणि केवळ भृंगीगण राजाच्या रूपानं या भूतलावर अवतीर्ण होते. पण त्याच वेळी त्यांच्या मुखातून शब्दबाहेर पडली आई आम्ही शरण आहोत. तू आई आहेस लेकरांचे अपराध पोटात घेणारी. तेव्हा तू आम्हाला क्षमा कर आणि शाप दे.
त्यावेळी आईच्या मुखातून शब्द बाहेर पडले की समजा तुम्हा दोघांचाही देव कार्यात सार्थकी लागेल तर नक्कीच तुमच्या जीवितवाचा उद्धार होईल. हे झालं यांच्या पण तेव्हा आम्हालाही कळत नाही या ठिकाणी सुलेखा होती ती गेले कुठं? आहे ना इथंच आहे. इथं आहे. अरे ती सुलेखा म्हणजे कोणी सामान्य नव्हे, त्याच शिवलोकी वास्तव्य करणारी पार्वती मातेची दासी विजया होय. ही दासी देवव्रत गंधर्वाची एकरूप झाली होती, त्याच्या सौंदर्यावर भाळली होती. ज्यावेळी हा प्रमाद घडला त्यावेळी देवव्रत गंधर्वाची बाजू असत्याची असताना देखील ती सत्याची आहे असा अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आईच्या क्रोधाची ती बळी ठरली आणि आईनं तिलाही शाप दिला, तुला पुढील जन्म मानव योनीत एखाद्या सामान्य घरात घ्यावा लागेल. त्यावेळी आईजवळ तिनं शापाची याचना केली. आईनं तिला शाप दिला. तो मानवी जीवन जगत असताना समजा एखाद्या शास्त्रवंताशी गाठाभेट झाली आणि तुझं लग्न झालं, पायव्रत धर्म तू आचरणात आणलंस आणि त्याचवेळी पतिव्रता नारीचं पुण्य तुझ्या पदरी असेल आणि तुझा देह जर का देव कार्यात सहभागी करशील तर नक्कीच तुझा उद्धार होईल. त्याचवेळी ही आई या विश्वात अवतीर्ण झाली. आईच्या हाती शस्त्र नव्हतं, ते शस्त्र मिळवण्यासाठी तिने आपला देह खर्ची घातला आणि त्याच सुलेखाच्या पतिव्रता नारीच्या शरीरापासून निर्माण झालेलं खडक म्हणजे ही सुलेखा. म्हणजे हे शस्त्रावर मला सुलेखा वावरते. हो. पण देवा मला एक सांग, या माईनं हे अवतार कार्य घेतलंय, प्रत्येक अवतार कार्याला काहीतरी विशिष्ट महत्व आहे. मग देवा याची महती काय? महती राहणार आणि ते एकच, ही विश्वजननी आजच या भूतलावर अवतीर्ण नाही. शुंभ निशुंभापासून महिषासूर दुर्गम अनेक केवळ दैत्य शक्ती या भूतलावर उन्मत्त होत आहेत आणि केवळ नाहक या जीवाना छळत आहेत आणि त्याच दैत्य शक्तीच्या हरणासाठी ही आई आतापर्यंत दुर्गा अवतीर्ण आहे. या आधी आईचे 6 अवतार मागे पडले आणि ते कुठले असतील तर शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी असे केवळ 6 अवतार मागे पडले आणि सांप्रतच्या परिस्थितीत या विश्वात अवतीर्ण असणारी काळाप्रमाणे या केवळ अमावास्येच्या रात्री यांच्या जीवनात प्रवेश करणारी ही माता केस विखुरलेली, कृष्णवर्णीय, त्रिनेत्रधारी आणि केवळ या गर्दमावर आरूढ होणारी माता या विश्वात ओळखली जाईल त्या 7व्या रूपानं, ते म्हणजे कालरात्री. कालरात्री माता. कालरात्री असा तुझा आशीर्वाद भक्तजनांच्या पाठीशी राहू दे. पण अजूनही रुचिका नामक शक्ती या विश्वात अवतीर्ण आहे. तिचा नाश करण्यासाठी देवतांच्या पाठीशी राहा आणि केवळ अर्ध गर्दभ आणि अर्धमानव राजाचं शिरकमल गर्दभाच्या देहावर आणि गर्दभाचं शिरकमल राजाच्या देहावर, अर्थात हे स्थित्यंतर दूर करून आजपासून हे तुझं वाहन गर्दभ बनून या गर्दभावर आरूढणारी माता विश्वाचं कल्याण. आई आशीर्वाद.